नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे ओली भेळ कशी बनवायची। त्यासाठी पहिला आपल्याला दोन कांदा घेतला, भेळ घेतली आणि एक अशी वाटी, पहिली वाटी घेतली तर धुवून घेऊयात पटकन। आता काय करायला टाकू, यात पहिले आपण कांदा कट करून घेऊयात। मी कांदा कट करते पटकन। हे बघा, पटकन एक तुम्हाला कांदा कापून दाखवते मी। मग कट करून पटकन प्लीज। ही बघा, माझी चॉपिंग स्किल्स खूप छान आहे बघा। अजून ते पूर्ण नीट करायचं आणि तिला बाउलमध्ये टाकून देते, पण हे साफ करते सगळ्यांना, मम्मी खूप मारेल। कांदा टाकून देऊया। पाणी खूप आहे, थांबा। कांदा आता आपण टाकू मेथी, तिथे शोधण्यासाठी 5 मिनिटं आहे। कोथिंबीर का मेथी, त्याला काय म्हणतात मला माहीत नाही, तुम्ही कमेंट्समध्ये सांगून द्या प्लीज। आपल्याला कापायला 10 मिनिटं। आपण पटकन ह्या एवढ्याशा मेथीला चॉप करून घेऊया। त्याच्यासाठी 10 मिनिटं थांबू, फक्त 5 सेकंड। आपली कोथिंबीर का मेथी पण कट करून घेऊया, जमा टाकून त्याच्यात आपण टमाटर कापून घेऊ 10 सेकंदात। हे बघा, लाल टमाटर बडी मजेदार आणि झाला पण होतं भेळ। आपण टमॅटो पण टाकला, तर आपण टाकूयात मीठ आणि भेळ। एवढंच टाकलं मीठ टाकलं। थांबा प्लीज 10 मिनटं, आणि भरपूर टाइम घेतला तरी तेल हे होतं आहे प्लीज। आता आपण सर्व टाकलं, आता आपण फक्त भेळ टाकूया चॉप्समध्ये। थांबा, झाकली भेळ तयार। आपण जरा मिक्स करूया, तर मिक्स करायला थांबा। बनले आपले मिक्स करून आता वरली भेळ। आता एकदा टेस्ट करून घे। सगळे तुमच्याकडे चाट मसाला असेल, तुम्ही चाट मसाला काही टाकू शकता। थँक्स, धन्यवाद व्हिडिओ बघण्यासाठी।